नमस्कार, मी रमेश वारके सर, बोरवडे विद्यालय बोरवडे। आज मी तुम्हाला घेऊन जातो एका नवीन भागाकडं। तो भागही तसाच खूप महत्त्वाचा आहे। मी सध्या फराकटेवाडी गावामध्ये उभा आहे आणि या फराकटेवाडी गावामध्ये आज तुम्ही इथं बघू शकता की माझ्या बाजूला इथं स्मारक तुम्हाला दिसेल। हे स्मारक कशाचं आहे, हे स्मारक कोणी बांधलं, या स्मारकाचं नाव काय, याचा इतिहास आपण या ठिकाणी बघणार आहोत। खरं तर या ठिकाणी हे जे तुम्ही आता स्मारक बघू शकता, हे स्मारक चांदोबा माने यांचं आहे। जवळपास 360 वर्षापूर्वी या स्मारकाची निर्मिती झाली। तर हे चांदोबा माने कोण, हे कुठून आले आणि फराकटेवाडी हे नाव कसं पडलं, याची माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत। साधारण 1656 मध्ये हे फराकटेवाडी जे गाव आहे, ते फराकटेवाडी गाव वसवल्याची नोंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आपण अधिक या स्मारकाविषयी जाणून घेणार आहोत, या गावाविषयी जाणून घेणार आहोत की फराकटेवाडी गाव हे केव्हा वसलं, कोणी वसवलं आणि नेमकं याचा इतिहास काय, आपण या भागामध्ये बघणार आहोत। कागल तालुक्यातील फराकटेवाडी हे दूधगंगा नदीच्या काठावर वसलेलं जवळपास 1000 लोकवस्तीचं गाव। काही आडनावांचा अपवाद सोडला तर इथं फराकटे नावाचीच कुटुंबे आढळतात। अनेक गावांची नावे कशी पडली हा इतिहास बघत असताना त्याला फराकटेवाडी हे गाव अपवाद नाही। चला तर जाणून घेऊया फराकटेवाडी गावचा इतिहास। बोरवडीतून फराकटेवाडीला जाताना दोन्ही बाजूला सुंदर अशी झाडे पाहायला मिळतात। फराकटेवाडीचे मूळ पुरुष चांदोबा माने याने जवळपास 450 वर्षापूर्वी फराकटेवाडी हे गाव वसविले। चांदोबा लिंबाजी माने याने 1656 मध्ये हे गाव वसविल्याच्या नोंदी असल्याचे ग्रामस्थ सांगतात। चांदोबा माने यांच्या 6 मुलांनी बांधलेल्या थडग्याच्या माध्यमातून त्यांची स्मृती ग्रामस्थांनी जोपासले आहेत। फराकटे हे आडनाव कसे प्रचलित झाले आणि फराकटेवाडी कोणी वसविली याचा इतिहास ग्रामस्थ पूर्वापार सांगत आहेत। सण, उत्सव, लग्न अशा प्रसंगी ग्रामस्थ प्रथम चांदोबा माने यांच्या थडग्याची पूजा करतात। काही वर्षापूर्वी या शिवकालीन थडग्याचा इतिहास गावातील काही जाणकार लोकांनी जाणण्याचा प्रयत्न केला आणि या थडग्याच्या घटनांना उजाळा मिळाला। ऐतिहासिक घटनांचा माग काढताना ग्रामस्थांनी कर्नाटक रायबाग येथील हेळव्याकडील नोंदी मिळविल्या आहेत। त्यातील माहितीनुसार 1656 मध्ये सातारा म्हसवड येथून चांदोबा माने हे माणाजी, सिद्धोजी, उमाजी, सूर्याजी, बहेरजी आणि अप्पाजी हे आपल्या 6 मुलांसह या ठिकाणी स्थलांतरित झाले। फराकटे आडनावाची माहिती ही रंजक आहे। चांदोबा माने हे बोरवडीतील लोकांना अपरिचित होते। काही कारणामुळे चांदोबा माने हे म्हसवडमधून फरार होऊन येथे राहिला असल्याची चर्चा सुरू झाली। त्यामुळे लोक त्यांना चांदोबा मानेऐवजी उपरोधिकपणे फरार चांदोबा म्हणू लागले। फरार या शब्दाचा अपभ्रंश होऊन फराकटे शब्द प्रचलित झाल्याचे ग्रामस्थ सांगतात। काळाच्या ओघात चांदोबा मानेऐवजी चांदोबा फराकटे असेही नामकरण झाल्याचे ग्रामस्थांचे मत आहे। शिखर शिंगणापूर हे त्यांचे धार्मिक श्रद्धास्थान होते। त्यामुळे सध्या गावात असणारे कुलदैवत महादेव मंदिराची स्थापनाही त्यांनीच केल्याचे ग्रामस्थांचे मत आहे। त्यामुळे फराकटेवाडी गाव शिवकालीन गावच्या निर्मितीची साक्ष देत आहे।